नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कार कंटेनरची धडक, 28 वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू. वर्षभरापूर्वी सुरू केलेला हॉस्पिटल. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कार आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात 28 वर्षीय डॉक्टर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री 2:30च्या सुमारास हा अपघात पन्हाळा तालुक्यातल्या मरळी इथं घडला. या अपघाताची नोंद कळे पोलिसात झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गगनबावड्यातील मंदूर येथे डॉक्टर सुनील सुरेश नांदगावकर यांच्या कारची आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत रुग्णवाहिका मिळाली नव्हती. यामुळे तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरच ठेवावा लागला. अपघातानंतर कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुनील नांदगावकर हे खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत डॉक्टर झाले होते. त्यांनी वर्षभरापूर्वीच निवडे साळवण इथं नवं हॉस्पिटलही सुरू केलं होतं. त्यांच्या ओपीडीसाठी ते जात होते, मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तरुण आणि होतकरू डॉक्टरच्या अपघाती निधनाने मंदूर गावावर आणि वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अपघात ज्या ठिकाणी झाला तिथून कळे पोलीस ठाणे फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तरीही अपघात स्थळी पोलीस पहाटेपर्यंत पोहोचले नव्हते. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच रात्रीच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला